मंडळी, महाराष्ट्र शासनाअंतर्गत माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यात आले आणि या अभियानामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 79 शाळांची निवड झाली आणि या अभियानामध्ये अनेक शालोपयोगी विविध उपक्रम राबवले जातात आणि या उपक्रमांमध्ये या अभियानामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातली न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अब्दुल्लाट या गावातली ही शाळा विभागात दुसरी आली आणि आपल्या सोबत या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन. तर ह्या अभियानामध्ये तुम्ही सहभागी झालात, त्याच्यानंतर ना शाळेमध्ये भरपूर बदल केले. तर हे जे उपक्रम राबवले ते उपक्रम कोणकोणते होते? मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत जे शासनाने जे नाम दिले होते त्या पद्धतीचे ते उपक्रम होते. त्याचबरोबर आमच्या प्रशालेचे बरेचसे ॲडिशनल उपक्रमही आम्ही राबवलो. त्यामध्ये परसबाग असेल, अति सुंदर अशी परसबाग आहे. त्याचबरोबर माझ्या प्रशालेमध्ये गणिताची प्रयोगशाळा हा एक भाग फार महत्त्वाचा आहे की प्रत्येक शाळांमध्ये विज्ञानाची प्रयोगशाळा असते, पण माझ्या शाळेमध्ये गणिताची प्रयोगशाळा आहे. ही संकल्पना काय आहे नेमकी? गणिताची प्रयोगशाळा म्हणजे त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत? फक्त फळा आणि खडू याचा न वापर करता मुलं प्रॅक्टिकली ते गणित करता आले पाहिजेत. एखाद्या झाडाची उंची मोजायची असेल तर मुलगा जमिनीवरती राहून त्या झाडाची किती उंची आहे हे मोजू शकतो. हे प्रॅक्टिकल वर्क आम्ही त्या गणित प्रयोगशाळेमध्ये देतो. आणि बरेचसे मसावी असे बरेचसे गणिताचे आहेत. ज्या बेरीज वाजावा की ह्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना आम्ही त्या प्रयोगशाळेमध्ये आम्ही घेतो. या प्रयोगशाळेमध्ये किती आणि कोणकोणत्या वस्तू आहेत? प्रयोगशाळेमध्ये आम्ही स्वतः शिक्षकांनी माझ्या बनवलेली सगळी शैक्षणिक साधनं आहेत. त्यात जे आता पेटंट सुद्धा आम्हाला मिळेल अशा पद्धतीची शैक्षणिक साधनं वापरून वेगवेगळी शैक्षणिक साधनं, मग ते मल्टी टीचिंग एड्स म्हणतात त्यांना, ते शैक्षणिक साधनं माझ्या प्रशालेचे या ठिकाणी परीड सर म्हणून आहेत. ते परीड सर असतील, DB पाटील सर असतील, त्याचबरोबर तांबोळी सर असतील आणि गणिताचे शिक्षक या सर्वांच्या माध्यमाद्वारे या पद्धतीची प्रयोगशाळा आम्ही बनवलेली आहे. आणि त्याला माझं संस्थेनं माझ्या प्रचंड मोठं सहकार्य केलेलं आहे. माझे चेअरमन डॉक्टर अरुण कुलकर्णी आहेत, व्हाईस चेअरमन SK पाटील आहेत, शालेय शिक्षण समितीचे शेळबाई सर आहेत, माझे सर्व संस्थेचे पदाधिकारी यांनी ती प्रयोगशाळा बनवण्यासाठी फार मोठं योगदान मला दिलेलं आहे. आणखी कोणकोणते उपक्रम म्हणजे पर्यावरणपूरक, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न यावरती कोणकोणते उपक्रम? विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न मुलांना पहिली प्रायोरिटी आम्ही दिली की शुद्ध पाणी मुलांना मिळालं पाहिजे. खेडेगावामध्ये शुद्ध पाणी मिळणं आज शुद्ध पाण्याची वानवा आहे, म्हणून आम्ही शुद्ध पेयजल प्रकल्प पहिला बसवला आणि जवळजवळ आपल्या 1250 मुलांना आम्ही शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करतो. ती प्रायोरिटी आहे. त्याचबरोबर परिसरामध्ये जवळजवळ 3 ते 4 हजार झाडांचं वृक्षारोपण आम्ही केलेलं आहे. त्यातलं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मियावाकी जापनीज टेक्नॉलॉजीचा जो प्रकल्प आहे की झाडांची स्पर्धा जी आहे जगण्याची, 2 गुंठ्यामध्ये 500 झाडं लावले आणि ते एक मोठं जंगल बनवण्याचा प्रयत्न. त्या निमित्तानं कलेक्टरने आणि शिवसाहेबांनी आमचं या शाळेचं कौतुक केलं आहे. आणि कॉपी विथ कलेक्टर ही संकल्पना कलेक्टर साहेबांनी, येडगे साहेबांनी राबवली होती. त्यांनी आमच्या शाळेला पहिल्यांदा बोलवून आमच्या शाळेबद्दल सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी कौतुकही केलं आमचं. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी कोणकोणत्या सोयी केल्या जातात? मुलांचं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर मुलींचं हायजीन तपासण्यासाठी सुंदर असं, त्याचबरोबर पिंक रूम नावाची नवीन संकल्पना यावेळी आलेली आहे. ती पिंक रूम नावाची म्हणजे ह्याच्यामध्ये वेंडिंग मशीन्स असतील, त्यानंतर मुलींना हाऊ टू यूज द सॅनिटरी पॅड्स कसं वापरायचं ह्या पद्धतीचं मार्गदर्शन असेल. आणि मुलींच्या आरोग्यासंदर्भात आमचे चेअरमनच डॉक्टर आहेत. ते महिन्याला 2 महिन्याला मुलांची या ठिकाणी तपासणी मेडिकल तपासणी शासनामार्फतही केली जाते आणि आमच्या वैयक्तिक चेअरमनांच्याकडून सुद्धा केली जाते. शाळेच्या स्वच्छता बाबतीत काय सांग? अतिशय सुंदर काम आहे आमचं. रोज आम्ही शाळेत अगदी पेपरलेस ग्राउंड असतं आमचं. अतिशय सुंदर अशी ग्राउंड आहे आमचं. 5 एकराचं ग्राउंड आहे आणि या 5 एकराच्या ग्राउंडमध्ये जवळजवळ सगळ्या मुलांच्याकडून सकाळी आल्याबरोबर स्वच्छता करून घेतली जाते. डस्टबिन्स आहेत. त्याचबरोबर गावातल्या मुलांना आम्ही अपील करतो की रोज तुम्ही येताना घरातला प्लास्टिकचा कचरा आणा आणि तो शाळेमध्ये, त्यासाठी एक हे केलेलं आहे, म्हणजे बरक्स तयार करून त्यामध्ये कंपार्ट करून त्या कंपार्टमध्ये ते रोज आमची मुलं टाकतात आणि तो आठवड्याला आम्ही तो कचरा प्लास्टिकचा आम्ही ते ग्रामपंचायतीला देतो. म्हणजे त्याबरोबर प्लास्टिकच्या ब्रिक्स पण आम्ही तयार करतो की जेणेकरून त्याचा वापर कशासाठी करता येईल.
सर, हे सगळं करताना एक विद्यार्थ्यांमध्ये ही कल्पना रुजवणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी यात सहभाग मनापासून घेणं महत्वाचं आहे. तर ते तुम्ही कसं हे एक मोठं आव्हान होतं. तर ते कसं पेललं तुम्ही? विद्यार्थ्यांचा सहभाग यामध्ये कसा काय झाला? आता विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं माझे शिक्षक सगळं खरं म्हणजे माझ्या या स्पर्धेपाठीमागचं यश म्हणजे ते माझा शिक्षक स्टाफ अगदी दिवस रात्री 2-2, 3-3 वाजूपर्यंत आम्ही त्या पद्धतीचं काम केलो आणि मुलांना मोटिवेट करून मुलं झाडं लावणं. आता एक पेड माके नाम आता नवीन संकल्पना आहे. म्हणजे पालकांना बोलवून सुद्धा म्हणजे प्रत्येक मुलांच्यापर्यंत ग्रुपमध्ये सांगून मुलांना विभागावर कामं दिली. तुम्ही ही झाड लावायला पाहिजे. परसबागेचं काम तुम्ही खत घातलं. आमच्या दरवर्षी स्काउट कॅम्प होतो. निवासी स्काउट कॅम्प 3 दिवसाचा असतो. 3 दिवसाच्या स्काउट कॅम्पमध्ये आम्ही जवळजवळ बऱ्यापैकी शाळेच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही स्वच्छतेच्या असतील सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वर्गामधले तक्ते असतील स्वतःचे तक्ते आम्ही शाळेमध्ये बनवतो. शाळेचं त्यानंतर बाह्यरंग जे आहे आणि अंतरंग बाह्यरंग पण तेवढंच चांगलं आहे आणि अंतरंग म्हणजे अकॅडमिक जे डेव्हलपमेंट आहे ती सुद्धा आम्ही प्रचंड ताकदीने केलेली आहे. सर, आता तुम्ही म्हणालात ती परसबाग वगैरे, तर ही कल्पना काय आहे आणि ती कशी राबवली जाते? परसबाग ही शासनाची संकल्पना आहे, पण त्याच्या अगोदरपासून आम्ही परसबागेची संकल्पना माझ्या शाळेमध्ये मी राबवलेली आहे. परसबागेमध्ये म्हणजे त्या बागेतून तिथला भाजीपाला असेल, तिथले जे मग ते दुधी भोपळा वगैरे असं जे फळभाज्या असतील त्या भाज्या मुलांना रोजच्या रोज त्यांच्या आता शालेय पोषण आहार शासनाचा मिळतो त्यामध्ये सुद्धा आपल्या शाळेतला भाजीपाला रोजच्या रोज मुलांना मिळाला पाहिजे असं तारीखवार त्याची नोंद केली जाते. आज कुठला दिलाय, आज दुधी भोपळा दिला, उद्या घोसावळा दिला, उद्या शेवग्याच्या शेंगा दिल्या आणि रोज जवळजवळ माझ्या शाळेमध्ये 250 ते 300 नारळाची झाड आहेत. रोज 2 नारळ आम्ही त्या जेवणासाठी देऊन मुलांना संतुलित आहार देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो ह्या परसबागेच्या माध्यमातून. आता हे सगळं करताना खूप अडचणी आल्या असतील, तर आव्हाने आले असतील, तर त्या कोणत्या अडचणी होत्या आणि त्या तुम्ही दूर कशा केल्या? अडचणी म्हणजे पहिली अडचण जी आहे ते खरं म्हणजे आर्थिक अडचण जी आहे. कारण या स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर बऱ्यापैकी इकॉनॉमिकल सस्टेन असणं गरजेचं आहे, इकॉनॉमिकल सपोर्ट असणं गरजेचं आहे. त्यामध्ये मग आम्ही लोकसहभागातून मगाशी मी सांगितलं आमचे सरपंच कस्तुरी कुर्नुवाडे मॅडम आहेत. ग्रामपंचायतीने सुद्धा मला माझ्या शाळेला TV दिली. माझ्या शाळेच्या टॉयलेटसाठी बांधकामासाठी ग्रामपंचायतीने मदत केली. म्हणजे प्रत्येक लोकांच्यापर्यंत जे लोक माझे विद्यार्थ्यांचा जवळजवळ 1965ची माझी संस्था 65 पासूनचे जे 24 पर्यंतचे विद्यार्थी आहेत त्यांना 24, 22, 23 पर्यंतचे त्या विद्यार्थ्यांना बोलवलं आम्ही शाळेमध्ये. माझी तर मेळावा घेतला, त्यांना अपील केलं तुम्ही मदत करा म्हणून. माझ्या गावचे आमच्या संस्थेचे संचालक आहेत गावडे अण्णा म्हणून आहेत, कल्लप्पा गावडे यांनी जवळजवळ 25 लाखाचं खास स्वतंत्र ग्रंथालय बांधण्याचे मोमेंट राबवले आणि ते ग्रंथालय आज पूर्णत्वास येते. म्हणजे लोकसहभागातून या ठिकाणी हे करणं गरजेचं आहे आणि ते आता करतोय आम्ही लोकसहभागातून. नक्कीच सर, अगदीच जिद्दीनं तळमळीनं तुम्ही हा प्रयत्न केलाय आणि म्हणूनच विभागात दुसरी आलेली आहे तुमची शाळा. तर त्यासाठी तरुण भारतकडून तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आपल्या दैनिक तरुण भारतच्या पेपरमध्ये एज्युकेशन वर्ल्ड म्हणून एक पुरवणी येते विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांना गणितीय, सांस्कृतिक त्याचबरोबर वैज्ञानिक माहिती समजावी म्हणून हे माहितीपूर्ण लेख छापले जातात. आपला दैनिक तरुण भारतचा पेपर आजच खरेदी करा आणि आपला विद्यार्थी घडवा. त्याचबरोबर आपल्या दैनिक तरुण भारतचा YouTube, Instagram आणि Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका. कॅमेरामॅन ऋषिकेश पाटील सोबत मी गौतमी शिकलगार, तरुण भारत, कोल्हापूर.